सगळ्या मेळाव्यासंदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, खरं तर मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडतोय। या मेळाव्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने चर्चा केली जाणार आहे, एकंदरच विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे, नेमके आज कोणते निर्णय होऊ शकतात, काय चर्चा होऊ शकते? अगदी बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं होतं आणि याच यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याच अनुषंगाने महाविकास आघाडी एक संघ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न यातून होणार आहे। त्याचबरोबर आघाडीतले जे आत्ताचे आमदार आहेत त्या तर जागा आहेच आहे, परंतु ज्या ठिकाणी विरोधी पक्ष आहेत त्या ठिकाणच्या जे आमदार आहेत किंवा ज्या जागा आहेत त्या जागासुद्धा याच जी आजचा मेळावा होणार आहे त्यातून दाखवण्याचा असतील, त्याचबरोबर नाना पटोले असतील किंवा त्यांचे जे घटक पक्ष आहेत, समाजवादी पार्टी असेल किंवा जे छोटे पक्ष आहेत त्यांचे सुद्धा नेते या ठिकाणी हजर राहणार आहेत। ज्या जागा वाटप होणार आहे त्या जागा वाटपासंदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला जरी ही जागा वाटप पूर्ण झालेलं नसलं, परंतु यामध्ये जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, त्या वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेण्यात येणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आता ज्या काही आत्ताचं जे सरकार आहे त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कशा फसव्या आहेत या सगळ्या गोष्टीचा उहापोह जो आहे तो या बैठकीत होणार आहे, या मेळाव्यात होणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आता तयारीसुद्धा सुरू झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये जवळपास म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये नेते या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे आणि हा मेळावा सुरू होणार आहे। नक्कीच जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण या सगळ्याबाबत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।